असते त्याचं वायरिंग त्या पद्धतीनेच केलेलं असतं. किती गेस वायर वापरायची ते ठरलेलं असतं. आता एबीसीबीची अख्खी लाईन जर घरात जशी तशी सुटली तर या घरात जाळं धुरू संकट कळतो का? तसं अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे, अनंत ब्रह्मांड म्हणतो. ही पृथ्वी म्हणजे सूर्याच्या टोकावरती लाखो धुळीचे कण आहेत, त्यातला एक कण म्हणजे पृथ्वी आहे. अशा पृथ्वीवरती तुम्ही आम्ही एका छोट्याशा कुठं तरी वास करतोय. अशी पृथ्वी तिथं अनंत पृथ्व्या एकत्र नांदतात, तिथे एक ब्रह्मांड तयार होत. अनंत पृथ्वी, अनंत सूर्य, अनंत चंद्र, अनंत ब्रह्मांड जिथं नांदतात ते एक ब्रह्मांड होतं. असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत, तर त्याचं कनेक्शन जोडायचं हो. एबीसीबीची पॉवर डायरेक्ट जोडून जमणार नाही. त्यासाठी एक वायरमॅन नेमलेला आहे. तो काय करतो माहिती आहे? या घराला आवश्यक लाईट पुरवतो आणि सगळी जबाबदारी आपल्यावर घेतो. कळतोय का? असं समजू नका की याच जन्मातलं प्रारब्ध आम्ही भोगते. नाही, अनंत जन्माचे प्रारब्ध, अनंत जन्माचे संस्कार या देहावरती झालेले आहेत आणि मग कुठे 84 लक्ष हा मनुष्य देह मिळालेला आहे. त्या अनंत जन्माची प्रारब्ध जर एकवटून पडली तर आपलं काय खरं नाही. पडतं. गुरु काय करतात, त्याचं कनेक्शन जोडतात, त्याला फ्यूज म्हणतात. लोड आला की फ्यूज उडते, पण घराला काय होत? अर्थ कळला का? तसं जाणता अभ्यासू परंपरेनं आलेला वायरमॅन म्हणजे सद्गुरू, त्यानं हे कनेक्शन जोडलं, काम झालंच म्हणून समजा. आणखीन एक ऍडव्हान्स दृष्टांत देतो. नेटवर्क सगळीकडे आहे, नेटवर्क सगळीकडे आहे, पण या मोबाईलला ते कनेक्ट होईना. का कनेक्ट होईना? तर वायफायचा पासवर्ड नाही अजून मिळाला. बरोबर? वायफायचा पासवर्ड, तो एकदा पासवर्ड मिळाला आणि तो टाईप केला की ते नेटवर्क या मोबाईलशी कनेक्ट झालंच म्हणून समजा. ते कुणाला पासवर्ड मिळाला तर हात वर करा बघू. 1 2 3 4 5 बस. तुम्ही असंच टाळवत होते ना आतापर्यंत बिन पासवर्डच. हेच तर खरी गंमत आहे परमार्थाची. आवडले महाराज, पासवर्ड पासवर्ड म्हणजे नेमकं काय तेच सांगतो. पासवर्ड म्हणजे अनिर्वाच्य साधन, पासवर्ड म्हणजे अजपाजप साधन, पासवर्ड म्हणजे भगवंताचं खरं नाव. आता म्हटलं मग भगवंताचं खरं नाव रामकृष्ण हे काय आहे, वासुदेवा केशवा काय आहे, हरिहरी काय आहे, विठ्ठल विठ्ठल काय आहे? हे कोडवर्ड आहे. कोडवर्ड आणि पासवर्ड मध्ये फरक समजून घ्या. कोडवर्ड काय कुठेही मिळतं, पण पासवर्ड हा फक्त कानातच सांगितला जातो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आठवायचं सांगितलं, काना वचनाची भेटी सरिसाची पै किरती वस्तू होऊनी उठी कवणू एक जो. सद्गुरूचं वचन आणि साधकाचा कान एकत्र आला की जीव न राहता शिवदशेला प्राप्त होतो. वस्तू होऊन उठे कवणू एक जो, म्हणजे परमात्मा स्वरूपच होऊन राहतो तो. त्याला देव शोधायची गरजच नाही, कारण तो सद्गुरूला शरण गेला. सद्गुरूने ती दिशा दाखवलेली आहे आणि कानात पासवर्ड सांगितलेले आहे. पासवर्ड कशाला म्हणतात? जो सांगायचं नसतो त्याला म्हणतात. बरोबर आहे ना? तुझ्याकडे एटीएम कार्ड आहे, पिनकोड तेवढा सांगतो बाबा. तसंच परंपरेनं चालत जे ज्ञान आहे त्याला गुढगम्य म्हटलंय. तर गुढगम्य ज्ञानोबऱ्याने सांगितलं नाही, पण हरिपटा सांगताना काय म्हटलं? ज्ञान गुढगम्य ज्ञान देवाला धने निवृत्तीने दिधने माझे. पण काय दिलं हे सांगितलं का? काय दिलं सांगितलं?
सांगितले का? गुणगम्य म्हटलं की मग कोडवड मध्ये सांगितलं. आता तुम्ही शोधा काय गुणगम्य आहे. हरिपाठामध्ये हे वेगळेपणा करून सांगितलंय. एका सुरुवातीलाच म्हणतात हरी मुख्य म्हणा, हरी मुख्य म्हणा. दुसऱ्या बाजूला काय म्हणतात, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद आणि वाचेशी सद्गत. म्हणजे वाचेला जपायचा मंत्र वेगळा आहे आणि मुखाने घ्यायचा मंत्र वेगळा. ते विषय गहन आहे, नंतर समजून घेऊ. पण मला काय सांगायचं, या मोबाईलला त्या नेटवर्कचा पासवर्ड मिळाला, कनेक्ट झाला आणि तो टाईप केला. ते सुख काय सांगू वाचा बोलता नाही. त्या सुखाचं वर्णन वाचन करता येत नाही. आणि त्याची पुढची गोष्ट सांगतो, पासवर्ड सुद्धा टाईप करताना व्यवस्थित टाईप करावा. एखादा वर्ड जर मिस झाला तर ते कनेक्ट होत नाही. म्हणून नामदेव महाराजांनी इतकं गोड सांगितलेलं आहे, इतकं गोड सांगितलेलं आहे, एक बोल सुस्पष्ट बोलावा. काय म्हणते, आम्ही सुस्पष्ट म्हणतो. सुस्पष्ट सुद्धा शब्द मी कसा वापरतो, सुस्पष्ट. आता ते सुस्पष्ट कधी काढतात, एक बोल सुस्पष्ट बोलावा. पण इकडे वाचे हरी हरी म्हणावा, नरहरी गोविंदा वासुदेवा नारायणा केशवा पांडुरंगा. ही कोडवड सांगितलेली आहे. आणि कोडवड कशासाठी असतात, आनंद उपभोगण्यासाठी. पण आत्मसुखासाठी, शाश्वत सुखासाठी, आत्मप्रचितेसाठी पासवर्डचीच गरज आहे. मी नेहमी गमतीने सांगत असतो, बापाची 2 नावं असतात, देवाची तशीच 2 नावं असतात. एक मूळचं नाव आणि एक ठेवलेलं नाव. बापाची नावं 2 असतात, एक मूळचं नाव आणि पोरग ज्या नावाने हाक मारतात ते. बाप बाजार करून आला की पोरग आनंदाने उड्या मारतं, बाबा आले, बाबा आले, बाबा आले. बापाला इतका आनंद, तू काय सांगावं. हा पोरग मला बाबा म्हणते. बाप पळत जातो, पोराला उचलतो, पापे घेतो, खांद्यावर बसवतो, पिशवीतला खाऊ देतो, खा बाळा खा. का बरं, मला पोरग काय म्हणते, बाबा म्हणते. आता माझं उदाहरण देतो. माझं मूळचं नाव बाळकृष्ण. पोरग मला बाबा म्हणतं. बाबा काय करतो प्रेमानं. एके दिवशी बाप स्वर्गवासी झाला. पोरग लहानाचं मोठं झालं ना, अण्णासाहेबाकडे गेलं, तलाट्याकडे. तलाठी साहेब रामराव, काय म्हणताय, काय ना आमचे वडील स्वर्गवासी झाले, बरं मग त्यांची इस्टेट माझ्या नावाने करायची आहे, सांगा तुमच्या वडिलांचं नाव सांगा. हा म्हटला, माझ्या वडिलांचं नाव बाबा. मदन दादा त्या तलाट्यानं 7-12 बाहेर काढला. बरीच जुनी पुस्तकं होती, बऱ्याच वर्षापूर्वीची. 5-5 हजार वर्षापूर्वीची पुस्तकं होती. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, ज्ञानेश्वरी, एकनाथी, भागवत, तुकाराम गाथा, दासबोध सगळं बाहेर काढलं, सगळं चाललं. बाबा काय नाही. माझं बोलणं कळतोय ना, पोडवड मधलं बोलणं, बाबाच नाही कुठं. अरे म्हणले बाबा एवढं सगळं तपासलं पण बाबा काय दिसत नाही. अहो असं कसं, आतापर्यंत बाबा म्हणून आलो. अरे पण मूळचं नाव पाहिजे ना लक्षात. बापाचं मूळचं जोपर्यंत तुझ्या नाव लक्षात येईल, जोपर्यंत तू मूळचं नाव सांगत नस तोपर्यंत इस्टेट तुला मिळणार नाही. तशी भगवंताची 2 नाव आहेत, एक परेचं नाम आणि एक वैखरीचं नाव. जे वाचन घेतलं जातं ते टोपण नाव म्हणजे परेचं नाम आहे की जे साधन उपराट्या नामापाठी वाल्मिक तरला उठा उठी भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. उपराट्या नामापाठी कुठलं नाम, उलट्या दिशेनं सुरू होतं ते नाम.
त्याला अजपाजप साधक म्हटले. आम्ही रामायणात कथा म्हणतो, नारदाला वाल्या भेटला, त्यानं अडवलं, ते तुझ्याकडे काय असेल ते. नारद म्हणला माझ्याकडं हो हे म्हणजे 5 ताराच्या विड्यापलीकडे काही नाही. तू घरी जाऊन विचार तुझ्या बापात कोण कोण वाटेकर आहे. मग नारद वाल्या गेला घरी गेला आणि मग विचार कर, बाबा माझ्या बापात वाटेकर कोण कोण. सगळ्यांनी सांगितलं आपण काय नाही. परत तो आला पश्चाताप करून म्हणला, तेव्हा नारदा हे काय म्हणले, माझ्या बापात वाटेकर होत नाहीत, यात तुम्हाला मार्ग सांग. मग नारदाने सांगितलं राम म्हण. काय म्हण? राम म्हण. वाल्या म्हणला मला राम म्हणता येत नाही. मग नारद म्हणाले मरा म्हण. झालं, तिथं संपलं. राम म्हणता येईना, मरा म्हण. जिथं मरा म्हणता येत तिथं राम म्हणता येईना का? उलट नाम घ्यायला सांगितलं म्हणजे काय? उभरा त्या नामा पाठी. जे अजपाजप साधन आहे त्याला उलट नाम म्हटलेलं आहे, की जिथून परेपासून त्या नामाची सुरुवात होते, जिथं आत्मवास करतो तिथून त्या नामाची सुरुवात होते आणि त्याला भगवंताचं मूळ नाव म्हटलेलं आहे. ते लक्षात ठेवावं लागेल. ते वाचन उच्चाराचा अधिकार, त्या म्हणून त्याला अनिर्वाच्य म्हटले. वाचन का घेऊ नये तर त्याचा अनादर होतो म्हणून. बाप बाजार करून आला, पोरग लाडानं काय म्हणायला लागलं, बाबा आले. पण तेच पोरग चुकून जर म्हटलं बाळू आला, बाळू आला, काय बरं वाटेल का बापाला? पिशवीतला खाऊ देईल का पायातलं काढेल? तसंच आहे, भगवंताचा अनादर होऊ नये. आदरयुक्त अंतःकरणानं जो नाम घेतलं जातं ते भगवंताचं खरं नाव. विठ्ठल तो पासवर्ड एकदा टाकला, हे त्याच्याशी कनेक्ट झालं, ते सुख काय सांगू वाचा बोलता नाही. आपला विषय होता तो खूप बऱ्या पंढरीची वारी करतात आणि साधक तीच वारी 21,600 वेळा वारी करत असतो. आम्ही ही वारी करत असताना बऱ्याच संतांनी सांगितलं, या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा योगिया. या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा योगियांचा. पण कुठली पंढरी समजून घ्या. जाता पंढरीशी सुख वाटे जाता पंढरीशी. जाता पंढरीशी सुख वाटे जेव्हा, सुखा लागी करशी तळमळ करीतो पंढरीशी जाय एक वेळ, मग तो अवघाची सुखरूप होशी. पण कुठली पंढरी जरा समजून घेऊ आणि मग अभंगाकडे येऊ. समजून घ्या कुठली पंढरी. आम्ही ही पंढरी करतो. एकाने सांगितलं, बाबा तुला सुख पाहिजे? म्हणला हो. वैताग आलाय म्हणला या संसाराचा, चल म्हणला पंढरीला. का? सुखच सुख. खरं हो. तो घरी गेला, भिशी आणली, त्या दिंडी चालकाला भिशी दिली, काय 2-3 हजार रुपये होती ती. दिंडी मालक म्हणला बरं झालं एक एक्स्ट्रा गिरायक होतं. त्याला पण भिशी नोंद करून घेतली, 3,000 रुपये खिशात पाडले. तू कुठं का जा गेलं गेलं. तो घरी गेला, बायकोला म्हणला मी पंढरपूरला निघालोय. बायको म्हटली अहो घरचं काहीतरी बघा म्हटलं, पोरं बाळ उपाशी, आम्ही उपाशी, तुम्ही पंढरपूरला जाऊन काय करणार? म्हटले आमच्याकडे बघा जरा. नाव काढू नका संसाराचं, कंटाळा तुमचा. हा कंटाळा लग्नाच्या आधी आला. आम्हाला लग्नानंतर तुझ्याच मोठं बरोबर. घरची पांडुरंग उपाशी, घरची देव उपाशी, हे निघाले पंढरीला. प्राप्त होईल का?
करून सहज जर सगळ्या गोष्टी होत असत्या तर भगवंताने अर्जुनाला सांगितलं असतं, अर्जुना युद्धभूमीच्या कोपऱ्यावर जाऊन समाधी लावून बस, तुला लागल ती पुरव. काय सांगितलं त्यांनी? क्षत्रियाच्या वंशी जन्मावे तरी समरांगणी का भ्यावे, स्वामी काजी मरावे तरी पावावे माझे पद. अरे क्षत्रियाच्या जन्माला आलायस, कशाला घाबरतोय? झोट धनुष्यबाण युद्धाला तयार हो. म्हणजेच काय तर या मनुष्य देहाला कर्माचा अधिकार दिला नाही आणि ती जबाबदारी, तो अधिकार कर्तव्य म्हणून पार पाडणं हे मनुष्य देहाचं आद्य कर्तव्य. म्हणून आधी प्रपंच करावा नाही का? नाहीतर आम्ही मग बायकापूर उपाशी निघाले पताका घेऊन का? दिंडी मालकाने सांगितलंय, या पंढरीचे सुख पाहता डोळा. तो भारावून गेला. बायकोला सांगितलं 2 किलो चिवडा दे, 2 किलो लाडू, अर्धा किलो शेंगदाणे, 2 रग, 1 वाकळ, 2 उशा, निम्मा ट्रक ह्याच्या साहित्यानं भरला. निघाला पंढरीला. पहिला दिवस उजाडला, पहिलाच मुक्काम 30 किलोमीटरचा. याला बाप जन्मात कधी पण वारी केली नव्हती, पण हौसर त्याला वाटलं जाता पंढरीशी सुख वाटे जेव्हा. त्याला सुरुवात केली चालायला. संध्याकाळ करून बघतो तो पायाला हे टाळा पाय सुखा लागी करायची तळमळ तरी तू. संध्याकाळी पाय धरून बसले तंबूत. ज्यानं भिशी घेतली तिकडे तूच गायब होता. दुसरा दिवस उजाडला, पुन्हा वारी सुरू झाली. पण आषाढ महिना धो पाऊस, जे सकाळी सुरुवात केली नकशिकांत भिजलं, कुडकुडून गेलं, चालायचं की वरनं पाऊस. त्याला वाटलं पुढे जाऊन आपलं वाळक्या जागेत जाऊन पडूया, म्हणून पळत पुढे गेलं. जाऊन बघतो तर सगळं तंबू चिखला, तंबूवर बी पाणी, आत बी पाणी. ते कसं बसतलं काकड्याने जाऊन कुरकुडत पडलं. मनात म्हणते तुका लागी करायची तळमळ तू. तिसरा दिवस उजाडला, पुन्हा चालायला सुरुवात. आता दिशी भरली, अर्घ्यात नाही मागं जाता येईल. दिवसभर चाललं इतकी भूक लागली काय सांगा. आता म्हणलं सुट्टीच द्यायची नाही, देशी सगळं ठरवूनच टाकायची. दिंडी पुचली मुक्कामावर. आता तिथं काय लाईटची व्यवस्था का? गॅस बत्तीवर सगळं कारभार. स्वयंपाक सुरू झाला. त्या दिवशी नेमके पिठल्याचा बेत होता. बेसनच्या पिठल्या. माऊलींनी आपली मिरच्या वगैरे घेतल्या, चेहऱ्याला बेसनचं पिठल्याचं नियोजन केलं. हो. आणि माऊल्या म्हणल्या, बाई दररोज मिरच्या कुठे चिरा, उद्याची बी आज चिरून घ्या. म्हणून सगळ्यांनी एकत्र सगळ्या मिरच्या चिरल्या उद्या सहित आणि त्या पातेल्यावर ठेवल्या. तिकडं पिठलं सुरू झालं रांधायला. एका माऊलीने त्यातली अर्धी मिरची उचलली, पिठल्यात टाकली, फिरवायला सुरुवात केली. ती काय कामाने मिरची केली तेवढ्यात दुसरी आली. अगं बाई मिरची टाकली नाही वाटतं, म्हणून तिला राहिलेली मिरची परत करणार. बरं अंधारात काय दिसत? पंक्तीला पहिल्याच बसले. 4 भाकऱ्या वाढून मागून घेतल्या. इकडे आले. थळा होता, पुढे होता, वार पिटलं. भुकेच्या तड्याच्या गड्यानं कणकून हाणलं. तंबूत जाऊन झोपलं. रात्री 2 वाजताच घाणा फिरला. घाणा फिरणं प्रकार माहिती आहे? 2 वाजता उठलं, उशियाला बाटली उठली. तंबूच्या मागे जाऊन धोतार फेडच करतो. कसं बस पोट भरून आत आलं. आणि ज्यानं भिशी घेतली होती का नाही, ज्यानं सांगितलं होतं का नाही सुखाला आगी करायचं, अख्ख्या दिंडीवर त्याला हुडकून आलं. ते काय भेटलं,
मला सांगायचं काय, संतांनी सांगितलं सुखा लागी करशी तळमळ तरी तू पंढरपूर, कुठली पंढरी हेच आम्हाला कळलं नाही. पुन्हा कसं बस पंढरपुरात पोचलं, माठावर पिशवी टाकली, दर्शनाला गेलं बारी कुठं, गोपाळपुराच्या माग. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस बारी ते झोपाळ्याजवळ आलं. आता म्हटला बास थोडंच राहिले, म्हटलं आता दर्शन झालं की आपण वारीतून मोकळं झालं. आणि असं पुढे निघाले तर 400-500 जणांची झुंबड माऊली 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 करत आली आणि जी ह्याला तुडवून गेली. तू म्हणला का कशाचं सुख, बायका पुढं घरी रमलो असतो पुढे झाला. कसं बस देवळात गेलं, बघितलं पांडुरंगाची मूर्ती दिसली, बास म्हटलं आता पायाचं दर्शन घेऊया आणि निघूया. हळूहळू जवळ गेलं, पांडुरंगाजवळ पोचतोय ना पोचतो तर पाडव्याने घालला आणि बाहेर. सुखा लागी करशी तळमळ. वैतागून चंद्रभागेला आंघोळीला गेलं. जाऊ दे म्हटलं आपल्या आंघोळ करून घरी जाऊ. कपडे काढले, वाळवंटाला ठेवले, चंद्रभागेत गेले. आंघोळ केली, मागायला मी बघतो कपडे कुठे. कपड्यांचा जटाल गंमत सांगू. खऱ्या अर्थानं संतांनी जी वारी केली, विवेकाची वीट आत्मा पंढरी रावली, जेथे तेथे देव ठसावला. गरुड हनुमंत कोण आहे? बुद्धी व वैराग्य गरुड हनुमंत कर जोडणी पुढे उभे असे. दयानी क्षमा ह्या कोण आहेत? रुक्मिणी आणि राही. दया क्षमा दोन्ही रुक्मिणी ते राही, दोन्हीकडे पाणी उभे असे. तुका म्हणे आम्ही देखिली पंढरी, चुकविली फेरी 84ची. आणि म्हणून ही वारी सगुण वारी आहे सोलापूर जिल्ह्यातली, पण निर्गुण वारी जी आहे ते सद्गुरूच्या संगेच होत असते. सद्गुरू तिथे घेऊन जातात आणि तिथून आमच्या वारीला सुरुवात होते. तेच ज्ञानोबाऱ्या संकट सांगतात, माझ्या आजीबीची आवडी पंढरपुराने गुढी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी विधले. या मुक्कामीकडे सांगितले सासवड, वेल्हे, लोणंद, तरडगाव, बरडगाव, पलटण, नातेपुते, माळाशिरस, वेळापूर, वाखरी, शेगाव, पंढरपूर मुक्काम आहे. तसेच ज्ञानोबाऱ्यांनी त्यांच्या वारीचे मुक्काम सांगितले. जागृती स्वप्न सुषुप्ती आठवे, पाहता रूपानंद साठवे. हे त्यांच्या पंढरीच्या वारीचे मुक्काम आहे. आणि तिथं गेल्यानंतर ते सुख काय सांगू, वाचा बोलता नाही. त्या सुखाचं वर्णन वाचन करता येत नाही. म्हणून भावंडांनो, सगुण वारी बरोबर निर्गुण वारी ही लक्षात आणावी, ती वारी जरूर करावी. खरं अर्थानं तिथं सुख विठ्ठल. या घरात घडते. आणि म्हणून या घरात तुम्ही आम्ही जे राहतोय, आधी आपली ओळख झाली पाहिजे. मी कुठून आलो, माझं कर्तव्य काय, माझा अधिकार काय, मला काय करायचं आहे, आणि परत मला कुठे जायचं आहे. हाच प्रश्न ज्ञानोबाने आजच्या अभंगात विचारलेला आहे. कोणाचे घर आदेह कोणाचा, कोणाचे घर आदेह कोणाचा. आत्मराम ज्याचा ज्योतीचा, आत्मराम ज्याचा ज्योतीचा. मी तुहा विचार विवेके शोधावा, मी तुहा विचार विवेके शोधावा.
आमचे मदन सर महाराष्ट्रातलं एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोर ठेके या माणसाचे मदन कदम म्हणून मदन वादळाले वास्कर फडावरचे प्रमुख मदन वादक आहे. अखंड माझ्याबरोबर फिरत असतं. दुसरी गोष्ट शिक्षकाची जबाबदारी ते पार पाडतो. काय असते कीर्तनकार कीर्तन करत असतो पण त्या कीर्तनकाराची उंची ही साथीदारावर सुद्धा अवलंबून असते आणि ती उंची वाढवण्याचं काम मात्र आमच्या मधून सर करत असतात. त्यांचे शिष्य केलं यांच्यासाठी एकदा माझ्या प्रेमापायी माझी रात्री नांदेडला होतो. शाळेला त्यांना आता मिळाली. आमच्या बरोबर याचं ठरलं होतं एकाच गाडीत. पण अचानक मला नांदेडला कीर्तन असल्यामुळे नांदेडचे रात्री प्रवास आतापर्यंत करत होतो. झोपलोच नाही अजून जागा. सरांना म्हणलं सर आता तुम्ही काहीही करा पण तुम्ही व्यवस्था तुमची करा. सरांनी स्वतःची गाडी काढली आणि बरोबर आमची जी नामधारक मंडळी आली काका सगळे काका हे चौघं जण आले. त्यामुळे मी तुमचा ऋणात आहे. विठ्ठल विठ्ठल. हो पहिला प्रश्न कोणाचे हे घर कोणाचं आहे? कोणाचे हे घर? हा देह कोणाचा? आत्माराम ज्याचा तोच जाणे. ज्यानं आत्मारामाला ओळखलं, ज्यानं स्वतःला ओळखलं, ज्यानं स्वस्वरूपाला ओळखलं त्याला कळालं हे घर कोणाचं आहे. कुठून आलं? या घरात का आलं? या घरातला कार्यभाग काय आहे? मला किती दिवस राहायचं आहे? भगवंताने तुम्हाला या घरी धाडलं, करार केला. तो करार कसा झाला, कसं धाडलं? ज्ञानोबरायांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये इतक्या गोड पद्धतीने सांगितलं. आत्मा से नाभिस्थानी. आम्ही या घरात कसं येतो त्याचं वर्णन चाललंय. कीर्तन कळत असलं तर हो म्हणा. कारण माझी भाषाच उलटी आहे पहिल्यापासून. एका गावाला असंच गेलो होतो तर टीव्हीवर दिसल्यामुळं युट्यूबवर दिसल्यामुळं म्हणजे त्या महाराजांना बोलूया का लय भारी गात बुवा बोलले एका गावात जातो. आणि माझा हाच विषय परीला धरून अध्यात्माला धरून. दुसरं माझ्याकडे का सांगितलं की नाही जे माझ्याकडे तेच देणार मी. कळते का मी काय म्हणतो? जे माझ्याकडे आहे मी तेच देणार. कुणाकुणाकडून नुसताच विरोध असतो ते विरोधच देतात. कीर्तन असं सुरू झालं सगळी गंभीर. इकडं बघ तिकडं बघ इकडं बघ तिकडं बघ. मला राहिले ना का म्हटले दादा तुम्ही इकडं बघ तिकडं बघ असं का म्हणजे तुमचं काय झालंय का? काय नाही म्हणलं महाराज तुमचं चालू द्या. तुमचं चालू द्या. तुम्हाला तारीख पुढे दिली तो कुठं सापडत म्हणलं काय माझं चुकलं का? काय चुकलं नाही. आमच्या काळाला वेगळं पडतं आज वेगळंच पडतंय. हा मी गमतीनं एक गोष्ट सांगू. झालाच प्रसंग कसा ब्रह्मतत्वाने आत्मतत्वावर माया तत्वावर बोलत होतो. ब्रह्मतत्व सत्य आहे आणि त्या ब्रह्माला जे भ्रमाचं फूल आलेलं त्याला माया म्हटलेलं आहे. मायाही नश्वर आहे म्हणजे ते निव्वळ भ्रम आहे. ते कसं आहे ते शुक्तीवरील रजत पाहता डोळा दिसे रज्जूवरील भासे मिथ्या सर्फ अशी त्या मायेची अवस्था आहे. म्हणजे ती निव्वळ भ्रम आहे.
आणि ब्रह्म म्हणजे भगवंत तत्व हे सत्य आहे. सत्य आणि भ्रम या विषयावर बोलत होतो. तुम्ही आता बसल्या की नाही सगळी सिरियस होऊन, तशीच ती सगळी बसली सगळीच. मी म्हणलं बाबा इतकं छान कीर्तन चाललंय, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, एवढं पोट तिडकीला सांगतो, काय कळलं का नाही. त्यातलं एक जण उठला, महाराज मी सांगू का. सांग म्हटलं बाबा माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं, सांग सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांग. तो म्हणाला महाराज तुम्ही सांगता हे सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळलंय असं जे तुम्हाला वाटतंय तो तुमचा भ्रम आहे. तसा हा माझा भ्रम नाही ना. हो मी म्हणाल त्याला तर नाही म्हणाल त्याला, बुवा तुझा तू समजून घे. हे बघा औचित्य आज कोणतं आहे. आमच्या लाडक्या संगीतदाराचं तिसरंच पुण्यस्मरण आहे, बरोबर आहे ना. त्यांनी देह ठेवला आणि तुम्हा मला सोडून गेले. मग इथं पानसट विनोद चालणारच नाही. अवस्था व्यवस्था जी आहे आणि समयाला अनुसरून समय सूचकता कीर्तनकाराजवळ असतो. नाहीतर लग्नात एक गाण्याचा कार्यक्रम चालला, लग्न अक्षता पडल्या बरं का, आणि सगळी बरं का काका सगळी गायकांना बोलवलं होतं, वाद्यवरांना बोलवलं. हा इकडं ते नवरा नवरी तिथे अक्षर वगैरे पडून दिला, त्यांचं व्यासपीठ वेगळं, गायक कलाकार वादक कलाकार त्यांना वाटलं आमच्यासारखं कोण नाही, त्यांना प्रसंग कळाला नाही, काय नाही काय नाही. अक्षरा पडल्या आणि ह्याने सुरू केलं, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोड मोडला. आत्ताच्या अक्षरा पडल्यात, अर्ध्यावर कुठं डाव मोडतोय त्यांचा. असं घडतं म्हणून समय सूचकता असेल. आपल्या जेवढ्याच्या लाडक्या दादाने संगीत दादाने हे घर सोडलं, अगदी कमी वयात सोडलं. त्यामुळं भावंडांना जीवलगांना अपतेष्टांना त्रास झाला. होणार स्वाभाविक आहे, कारण एवढ्या लवकर घर सोडणं आणि ज्याचं आहे त्याला देणं म्हणजे फारच दुःखद गोष्ट आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या घरात येताना भगवंताबरोबर प्रत्येक जण करार करून येतो आणि त्या कराराप्रमाणे त्या कायद्याप्रमाणेच प्रत्येक जीवाला वावरावं लागतं. त्यातून तुम्ही आम्ही चुकलेलं, तुम्हाला मला असं वाटतं आम्ही या घरात आहे म्हणजे आम्ही काय घर सोडून जाणार, गैरसमज काढून टाका. प्रत्येकाला घर सोडून जायचं. पण एक खास गोष्ट सांगतो, घर सोडून जाताना आपली स्थिती कशी पाहिजे. आधी घर कसं सोडावं हे सांगतो, नंतर मग घरात कसं आलो समजून घेऊ. घर सोडताना आपली स्थिती कशी बघा. 5-6 वर्ष एखाद्या घरात भाड्यानं राहतो शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. 5-6 वर्ष राहतो. मालक म्हटला घर खाली करा, तर घर सोडताना किती त्रास होतो. भाड्याचं घर असतं ते सोडताना त्रास होतो. ह्या घरात 60, 70, 80 वर्ष राहते, हे सोडताना किती त्रास होतात. केला का कधी विचार. बरं हा त्रास का होतो, त्याच्या पाठीमागचा अर्थ लक्षात ठेवा. हे घर भाड्याचं आहे, आपल्याला एक दिवस खाली करायचं आहे, त्यामुळं निश्चिंत असूया, ज्यावेळेला खाली करायची वेळ त्यावेळेला खाली करू. अशी जर भावना असेल त्याला म्हणतात अनासक्तता. तशी या देहाबद्दल या घराबद्दल जर जीवाला तुम्हा मला जर अनासक्तता असेल, हे घर आपल्याला एक ना एक दिवस खाली करायचं आहे. त्यामुळे निश्चिंत राहूया. दुःख झालं तर विचारा, पण झालं काय तुमचं, आमचं या घराला आम्ही चिपटून बसलो. सुख अथवा दुःख भोग या देहाचा,
सुख अथवा दुःख भोग या देहाचा, सुख अथवा दुःख